बुद्धभूमी प्रकरणी भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक दोषींवर कारवाई न पुनर्विकासाची मागणी. भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने बुद्धभूमी फाउंडेशन येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट अपेक्षा दळवी आणि कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अजिंक्य साळवे यांनी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून बुद्धभूमीचा पुनर्विकास करण्याची मागणी केली. कल्याण परिसरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आणि धार्मिक सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धभूमी येथे झालेल्या कारवाईमुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप संघटनेने केला. त्यामुळे संबंधित दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांचा तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट गुलाब खंदारे, ज्येष्ठ नेते अरुण पाठारे, ॲडव्होकेट संजय जाधव, ॲडव्होकेट पंकज कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शशांक जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बुद्धभूमीची जागा शासकीय खर्चातून पूर्ववत करून तिचा पुनर्विकास करण्यात यावा आणि परिसराला कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली. मागण्यांवर पुढील 7 दिवसांचा योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ॲडव्होकेट अपेक्षा दळवी यांनी दिला. काही दिवसापूर्वी बुद्धभूमी फाउंडेशनवर ज्या बुद्ध मूर्ती निष्कासित केल्या आहेत किंवा बुद्ध भिक्खूंवर हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्वरित गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, परंतु झालेला नाही आहे. त्यामुळे आम्ही भीमशक्तीच्या वतीने आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि DCPना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. भीमशक्ती संघटना या प्रकरणासाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि संविधानिक पद्धतीने हे आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर तीव्र करणार आहोत. कारण त्वरित ॲट्रॉसिटी ॲक्ट जर दाखल झालेला नाही तर हे आंदोलन आता संविधानिक पद्धतीने चालू आहे, मात्र हे तीव्र आंदोलन छेडू शकतो. आत्तापर्यंतच्या कल्याण डोंबिवलीमध्ये किती भाग हा अनधिकृत आहे, इनलिगल कन्स्ट्रक्शन्स आहेत आणि बरेचसे काही हॉटेल्स म्हणा किंवा अजून काही गोष्टी आहेत ते आपणास माहीत आहेत. जसं का दीपक हॉटेल आहे ते सुद्धा स्मार्ट सिटीच्या रस्त्यामध्ये येत होतं. आपलं पिंगारा हॉटेल अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की जे इनलिगल आहेत आणि अनधिकृत बांधकामं आहेत, मात्र त्याच्यावर कारवाई केली जात नाही. आणि हे आमचं एक प्रार्थना स्थळ आहे बौद्ध धम्मियांचं. इथं बुद्धांच्या मुलांवर संस्कार केले जातात, आमचं प्रेरणास्थान आहे आणि त्याच्यावरच आघात केलेला जातो. म्हणजे हे आयुक्त आणि हे सरकार जातीयवादी आहे की काय? एका साईडला तुम्ही व्यावसायिकांना पाठीशी घालता, मात्र धार्मिक स्थळांना इनलिगल आहेत म्हणून तुम्ही जी काही हुकुमशाही चालवलेली आहे, ज्यात आमच्या धर्मगुरूंच्यावर तुम्ही हल्ले करता, आमच्या बुद्ध मूर्ती नष्ट करता, हे कितपत योग्य आहे? मी ॲडव्होकेट अजिंक्य जनार्दन साळवे, कल्याण डोंबिवली भीमशक्ती शहर अध्यक्ष, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली अनुसूचित जाती विभागाचा अध्यक्ष, काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आपले संवाद साधत आहे. आपण पाहिलं असेल मागील 10 दिवसामध्ये बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी भंतेजी यांच्यावर जो गैरप्रकार घडला त्या ठिकाणचे विकासाच्या नावाखाली बुद्धमूर्ती हटवणे, त्याचप्रमाणे बुलडोजर चालवणे व इतर असे अनेक प्रकार जे घडले, त्यामुळे आमच्या बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभर संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमची जी बौद्ध संस्कृती अस्मिता ती धोक्यात आलेली आहे. एका बाजूला भाजपाचे पंतप्रधान म्हणतात भाई बुद्धभूमी से आया हूँ असे म्हणतात आणि भारताचा गौरव करतात, आणि दुसरीकडे महाराष्ट्राची भाजपाची सरकार असताना त्याच कल्याण लोकसभेमध्ये आमच्या बुद्ध अस्मितेचा आणि बुद्ध संस्कृतीवर अशा प्रकारे बुलडोजर चालवले जातात. ही बाबमध्ये अत्यंत निषेधात्मक आहे. तेव्हा आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि आमची संस्कृती जपण्यासाठी, आमची बौद्ध अस्मिता जपण्यासाठी उद्या आम्ही संध्याकाळी 5 वाजता बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी सर्व आमचे भिन्न अनुयायी, सर्व भीमशक्तीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही संघटित होणार आहोत. आणि लवकरच आम्ही राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लेवलला, त्याचप्रमाणे संसदेत देखील या बुद्धभूमी फाउंडेशनच्या बचावासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आवाज उठवणार आहोत. जय भीम, जय संविधान.